तर मित्रांनो, आज आपल्याला LG फ्रीजची कंप्लेंट आली होती. कूलिंग होईना झालं. तर बॅक साईडला पूर्ण असं घाण झालेलं आहे. हा LGचा डबल डोअर मोठा फ्रीज आहे. तर चेक करण्यासाठी आलतो. आता मागची साईड खोलून चेक करूया आपण. मागची साईड खोलल्यानंतर कंडेन्सर कॉईल पूर्ण खराब झालेले आहे. आता ती कॉईल चेंज करायला पाहिजे. पूर्ण खोलून घेऊया, सर्व्हिसिंग करूया त्याला पूर्णपणे. आता बाहेर काढलेलं आहे, सर्व्हिसिंग केलेलं आहे पूर्ण खोलून. आणि पूर्ण खोलून क्लिनिंग, हा पाण्याचा ट्रे साईडला काढून पूर्णपणे क्लिनिंग केलेलं आहे. कंडेन्सर कॉईल खालची काढलेली आहे, पूर्णपणे खराब झालेले आहे. पूर्ण गंज पकडलेला आहे याला. आता याला कॉपरची पाईप घालून नवीन घातलेले कॉपरची पाईप जॉईंट वगैरे ओके केलेलं आहे. आता याला आपण व्हॅक्यूमला वगैरे लावूया. व्हॅक्यूमला वगैरे लावून मग गॅस चार्जिंग करूया याच्यामध्ये. आता व्हॅक्यूमला लावलेला आहे याला. गॅस चार्जिंग पण चालू आहे. आणि ही पाईप पूर्णपणे खराब झालेली आहे, पाण्यात राहून पाईप खराब होते. अशा तऱ्हेने आता गॅस चार्जिंग पण झालं आहे. नॉर्मलपणे आईस होत आहे कॉईलला. बघा, ओके झालेला आहे फ्रीज. आता आपला बाष्प पण येत आहे, आईस झालेला आहे पूर्ण कॉईलला. तर अशा तऱ्हेनं आपला LGचा फ्रीज हा ओके झालेला आहे. कंडेन्सर कॉईल नवीन घालून ओके, सेट ओके.